सगळ्यांना मिळाली की दिगंबर आठवी मध्ये 99% आवाज बंद कर ना. अभ्यास करायचा आहे की नाही करायचा नाही दिले बाया वाटत नाही. बाया वाटत चला पटकन प्रार्थना घ्यायची आता. बाई तुमचं अक्षर छान आहे. हो का? तुम्ही पण असंच काढायचं. तुम्हीच्या नंतर आधी प्रार्थना घ्यायची आता. चला प्रार्थनेला उभं राहा. थोडेसे मागे होत्या का थोडेसे मागे सर भाई मला देत नाही श्रीखंडाची वडी बाहेर काढायचं वर्गाच्या. बाया बोलतो शनिवारी अर्थ विचारणार आहे मी. जिद्द असेल तर प्रत्येक मार्ग सोपा होतो. यस पाऊस पडला नाही तर सांगा बघू आता. मी सांगणार नाहीये, तुम्ही बाई सांगा. ह्याला येतो. जिद्द असेल तर प्रत्येक मागे जिद्द असेल तर काय होतं? जिद्द असेल तर एवढ्या सगळ्या पत्रकारांमधून पहिला इंटरव्ह्यू घेता येतो. जिद्द असेल तर आपण मनातून ती गोष्ट करतो. आतून आपण टाळण्याचे मार्ग नाही शोधत. त्यामुळे कधीही कुठेही जिद्दीने आपण पुढे जातो, कारण आपल्याला ते मनापासून करायचं असतं. त्यामुळे तो मार्ग सोपा होतो. नाहीतर आपण काय म्हणतो की जाऊ दे का, आज हरलोच आहोत, आज जमतच नाहीये, आज वेळच नाही आहे करायला, तर तसं करून चालणार नाही. ज्या वेळेला आपल्या मनात जिद्द असते, आपल्या अंगात जिद्द असते, त्यावेळेला आपण ती गोष्ट ठरवतो आणि मग ठरवून आपण पुढे जातो. नाही काही नेहमी तुझ्या पुढे आलेले आहेत. एखादी गोष्ट ठरवून तुमच्या आयुष्यात पण तुम्ही असं जिद्दीने प्रत्येक वेळेला पुढे गेला असाल ना, काहीतरी ठरवली असेल गोष्ट. अपयश येत राहतं, आपण हरत राहतो, आपल्या मनासारखं घडत नाही असेही क्षण येतात. पण त्यातूनही आपण ज्या वेळेला जिद्दीने पुढे जातो, आपल्या मनातून एखादी गोष्ट ठरवून पुढे जातो, तेव्हा मग सगळेच मार्ग सोपे होतात ना. Yes. तर असा हा आजचा सुविचार आहे. ओके, आता आपल्याला ना एखादे बघा, मी अर्थ विचारणार आहे नंतर. चिन्मय कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. ओके, असंच करतो नेहमी. हा आता लक्ष द्यायचं नाही. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे अत्यंत महत्वाच्या लोकांची. ओळख जे निर्माण करतात त्या सर्व ताऱ्यांची. त्या ताऱ्यांची खडानखडा माहिती ठेवतात हे साऱ्यांची. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे अत्यंत महत्वाच्या लोकांची. ओळख जे निर्माण करतात सर्व ताऱ्यांची. खडानखडा माहिती ठेवतात साऱ्यांची. अनेकांचे जीवन यांच्या कॅमेऱ्यात टिकतात. स्वतःचं जगणं मात्र थोडं बाजूला ठेवतात. यांची सुद्धा असते हटके स्टाईल. कॅमेरा ऑन झाला की त्वरित त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल. कलाकारांसोबत नाही ठेवत कसलेच हेवे दावे. कलाकारांसोबत नाही ठेवत कसलेच हेवे दावे. सगळ्यांनाच मान देतात असं जुने व अगदी नवे. घर बसल्या मनोरंजनाची ग्वाही. घर बसल्या मनोरंजनाची ग्वाही हे प्रत्येक कुटुंबाला देतात. पण खरं सांगते मुलांनो, आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत अगदी कमी वेळ घालवतात. कोणी आईला, कोणी नवऱ्याला, कोणी मुलांना
आज नक्की घरी लवकर येणार असं सांगून निघतात, पण सेटवरची स्टोरी मिळवण्यासाठी तासभर थांबतात. प्रेक्षकांना घालतात साल, कलाकारांपर्यंत पोहोचवतात रसिकांची दाद. आता सांगते, यांच्या घरी काहीसे असे असतात संवाद. अरे आज तरी घरी थांब, तुझ्या बहिणीचं केळवण आहे. नाही थांबता येणार आई, मालिकेच्या नायिकेचं आज डोहाळे जेवण आहे. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या आवडीचं केलंय गोडधोड. जेवायला नाहीये मी आज, कव्हर करायचा आहे महा एपिसोड. आई मला बरं वाटत नाहीये ग, आज घरी थांब ना प्लीज. औषध देते बाळा थोडंसं, झोप. आज मोठी मालिका होतीये रिलीज. मुलांची आजारपणं, घरातली केळवणं, एखादा संडे, कोणाचा बर्थडे, सुट्टी मोठी, बाबांची साठी. तुमच्या अनुपस्थितीची घरच्यांना लावतात सवय. सतत मनात एकच विचार, प्रेक्षकांना काय हवंय. कळलं असेल ना एव्हाना मी कोणाची गोष्ट सांगते. एव्हाना कळलंच असेल मी सांगते गोष्ट कोणाची. तुमच्यासाठी सोपं आहे. ही गोष्ट आहे तुमच्या परिचयाची. कोणाची आहे ही गोष्ट? पत्रकार. पत्रकारांची. सुंदर. सगळ्या पत्रकारांसाठी खूप जोरात टाळ्या. थँक्यू सो मच, कारण तुम्ही असता म्हणून आम्ही आहोत. आणि मला असं वाटतं की मीडिया किंवा हे जे मनोरंजन क्षेत्र आहे ते तुमच्या पायावर उभं आहे. आम्ही किंवा आमच्या टीम सगळ्या कार्यरत असतातच, पण त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची खटपट असते. तशीच तुमची मेहनत त्याच्यासाठी खूप उपयोगी पडते आणि तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो. सो थँक्यू सो मच. असाच सपोर्ट राहू दे तुमचा आम्हाला सगळ्यांनाही, आणि असंच भेटत राहूया. थँक्यू. या मला वाटतं एकदा टाळ्या कोणीच्या गिरवुनी मायेचे अक्षर सजवते घरापुढे विरांगुळ डोवळ्या मना कधी शिकवते दिवाळी त्यांना विचारेन की आज खरंच भरून आलंय. आपली विद्यार्थिनी इतकं यश मिळवते आणि मलाही भरून आलं. कारण दिवाळी ताई तुम्हाला मी अनेक वर्ष ओळखते. आज डोंबिवलीत इतकं सुंदर पल्लू कशी होती हो. पल्लू म्हणजे ऐश्वर्याचं माहेरचं नाव. हो खरंच आहे. म्हणजे ऐश्वर्या पल्लवी ते ऐश्वर्या नारकर हा जो प्रवास आहे तो जवळून अनुभवला आहे. एक तर काय की आमचं थोडं कौटुंबिक नातं पण आहे. म्हणजे माझ्या घराजवळच ऐश्वर्या राहायची आणि खूप लहानपणापासून स्वामी विवेकानंद डोंबिवलीमध्ये जी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये पल्लू माझी शिकलेली आहे 10वीपर्यंत. आणि काय तिचे गुण सांगू, म्हणजे माझी नाही सगळ्याच शिक्षकांची ती लाडकी होती. एक तर तिचं अक्षर खूप छान, त्याच्यामुळं शाळेमध्ये जे फलक लेखन असायचं ते कायम आमच्या पलूकडे असायचं, अगदी कायमच. त्यानंतर इतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज त्याची जे शिक्षणापेक्षा शिकवण्यापेक्षा त्याची जास्त आवड. त्याच्यामुळे त्या निमित्तानं अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धांना, म्हणजे आत्ता थोड्या संस्था तशा कमी झाल्यात पण पूर्वी लिटिल थिएटर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बालरंगभूमी म्हणजे सुधाताई करमरकरांच्या हस्ते माझ्या पल्ल्याने खूप बक्षिसं घेतलेली आहेत. तर लिटिल थिएटर अटकमटक मुलुंड म्हणून संस्था होती. रवी किरण अजूनही आहे. आणि तिची संस्था कलाश्री कला संस्कार जी 44 वर्ष अजूनही डोंबिवलीत काम करते. मुलांसाठी बालनाट्य स्पर्धा आणि अनेक ॲक्टिव्हिटीज आम्ही अजूनही घेतो आणि त्याचा ती एक घटक आहे. आणि अशातून ती घडत गेली. आणि शाळेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आम्ही बालनाट्य स्पर्धांना न्यायचो आणि जिथं स्पर्धांना आम्ही घेऊन जाऊ तिथं तिचं अभिनयाचं तेव्हापासून, म्हणजे असं आपण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसत, तसंच शालेय वयापासून तिचे अभिनयाचे गुण हे नक्कीच
उजेडात आलेले होते, अनेक ठिकाणी दिला बक्षिसं. आणि आता सुद्धा आमच्या डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या स्पर्धा असतात लायन्स क्लबच्या, तर तिथे तर ती कायमच वैयक्तिक अभिनयामध्ये, आता उद्याच त्या स्पर्धा आहेत आणि त्या निमित्तानं तिची आठवण सतत डोंबिवलीकर काढतात. त्या ठिकाणी नेहमी तिचा उल्लेख केला जातो, कारण पहिला नंबर हुकमी तिचाच असायचा अभिनयामध्ये, नंतर मग बाकीचे दुसरे तिसरे. तर असं लहानपणापासूनच म्हणजे ते बाळकडू घरातूनच तिला, म्हणजे आई तिची तर उत्कृष्ट कलाकार आहेच, भले ती प्रकाशात नसेल पण म्हणजे बॅकस्टेज खूप छान. तर लहानपणीच तिचे गुण जे होते अभिनयाचे ते आमच्या सगळ्यांच्या लक्षात, म्हणजे शिक्षकांच्या आले आणि अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धांना घेऊन जात होतो. तर अशा माध्यमातून ती घडत आणि खरंच म्हणजे खूपच गुणी. आणि आपण असं म्हणतो की विद्या विनयाने शोभते, तशी कला देखील विनयाने शोभते. तर तो विनय देखील माझ्या पलूकडे आहे, अजूनही तिचे पाय जमिनीवर आहेत. तर अशी ही माझी गुणी, माझी मानस कन्याच मी म्हणते. सगळे डोंबिवलीकर म्हणतात ही तुमची मानस कन्या, आणि मला खूप अभिमान वाटतो की हो, खरंच ती माझी मानस कन्या. मला खूप आनंद होतो असं जेव्हा सगळं म्हणतात तेव्हा. तर आणि काय बऱ्याच आठवणी आहेत. एक खूप छान आम्ही हुतात्मा म्हणून एक छान नाटक स्वातंत्र्य सैनिकावरचं बसवलेलं होतं आणि स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका तिची होती त्यामध्ये. आणि शेवटचा तो म्हणजे एक असा ट्रॅजिक सीन असायचा आणि त्या सीनमध्ये ती इतकी रडायची, खरी रडायची. आणि त्याच्यामुळं आम्ही सगळे विंगेत तयारच असायचो की हा सीन संपला की पलूला सांभाळायचा, की तो सीन संपला की तिला आम्ही बाजूला घ्यायचो विंगेतनं आणि मग तिला शांत करायचं. आणखीन एक मला चांगली आठवण आहे की केल्याने होत आहे रे तुला चांगलं, तिचं हे खऱ्या अर्थानं पहिलं नाटक होतं, बालनाट्य. ज्योतिराव कदम म्हणून त्यावेळेचे लेखक खूप छान नाटकं ते लिहायचे. तर त्या नाटकामध्ये मराठीचे विषयांचं भांडण होतं, ते सगळे विषय आपापसात भांडतात, हा तो नाटकाचा विषय होता. तर त्या नाटकामध्ये मराठी या विषयाची आणि खूप म्हणजे मी ज्ञानेशाची बोली मी माय मराठी, म्हणजे अजूनही माझ्या 81 सालचं ते हे नाटक होतं. तर त्यावेळी अजूनही माझ्या लक्षात आहे. तर ती इतकी सुंदर पद्धतीनं ती अभिनय त्या ठिकाणी म्हणजे गाणं म्हणून करायची की तो अभिनय, आणि अनेक बक्षिसं तिनं त्या ठिकाणी मिळवलेली आहेत. अशा बऱ्याच आठवणी आहेत बघीच्या माझ्या. तुम्ही भाग्यवान आहे की मला अशी कन्या मिळाली. गुरुनी शिष्याचं केलेलं कौतुक यापेक्षा वेगळं काय पाहिजे. मला वाटतं ऐश्वर्या आज तुलाही काय. शाळेशी मी खूप कनेक्टेड आहे अजूनही. म्हणजे मी नेहमी सांगते की कॉलेज मी एन्जॉय केलं नसेल इतकी मी शाळेची 12 वर्ष जगली आहे, किंवा ती अजूनही माझ्या अगदीच डोळ्यासमोर आहेत. मला त्याच्यातल्या छोट्या छोट्या घटना आठवतात. त्यामुळे शाळेशी मी खूप कनेक्टेड आहे, तसेच शाळेतल्या शिक्षकांची सुद्धा. आता थोडंसं टीचर स्टुडंट असं सगळं नातं निर्माण झालं आहे, पण तेव्हा जसं बाई म्हणाल्या की खरंच कौटुंबिक होतं. म्हणजे शाळा आमच्या चाळीच्या आणि शाळेच्या मध्ये फक्त रस्ता होता. आई खिडकीतून डबा द्यायची, बाई डबा घ्यायच्या, मला द्यायच्या. इतकं कौटुंबिक नातं होतं सगळ्याच, पहिलीच्या बाईंपासून 10वीच्या बाईंपर्यंत. तर त्यांनी म्हणजे सगळ्याच बाईंनी, काळेबाईंनी तर मला या सगळ्या क्षेत्रात येण्यासाठीचा जो माझं पहिलं पाऊल आहे ते माझे पांडुरंग घांगरेकर सर आणि काळेबाई यांनी हात धरून इकडे आणले. त्याच्यामुळे मी करायला लागले. तो आत्मविश्वास मला शाळेतून मिळाला. आणि मला असं सांगायला अगदीच आवडेल की फक्त शाळा, शिक्षण, अभिनय किंवा नाटकं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक अशी एक फेज होती आमच्या घरामध्ये की म्हणजे खूप गोष्टी काय सांगू होता की म्हणजे तेल पण एवढंच आणायचं, 15 दिवस पुरेल एवढं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर मला अगदी आठवतं की तेव्हा ड्रेसेस मला काळेबाई द्यायच्या आणि म्हणजे ते इतकं घट्ट नातं होतं की कुठल्याही बाजूनी मदत करून हिला पुढे आणायचंय, कुठल्याही बाजूनी मदत करून हिला स्वतःच्या पायावर उभं करायचंय. हा दृष्टिकोन अगदी काय म्हणूया फॉर्मली नसेल, पण ते खूप आतून येणारं एक प्रेम होतं आणि तो जिव्हाळा होता जो अजूनही आहे. त्यामुळे खरंच कौटुंबिक नाते. मला नेहमी असं वाटतं की आपल्याला जर शिक्षक चांगले मिळाले ना तर आपल्या आयुष्यात आपण पुढे कुठलाही स्ट्रगल करायला, कुठल्याही गोष्टींवर मात करून पुढे जायला सक्षम होतो. ते शिक्षक आपल्या शाळेचे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि ते बाळकडून मिळणं खरंच खूप गरजेचं असतं. आणि त्यांनी आपल्याला हात धरून पुढे नेलेलं असतं आणि ती वाट आपण नक्कीच पुढेपर्यंत घेऊन जातो. तर शिक्षक मला आयुष्यात खूप महत्त्वाचे वाटतात आणि जे मला काळेबाईंच्या रूपाने, आणि अनेक माझ्या शिक्षिका आहेत त्या सगळ्याच माझ्याबरोबर अजूनही आहेत. तर या खरंच खूप वेगळ्या आठवणी आहेत आणि वेगळेच संस्कार आहेत की जे अजून माझ्या मनात घट्ट आहेत. वा वा. किस्सा सांगायच्या आधी मी हेही सांगेन की
माझ्या पहिल्या चित्रपटानंतर माझ्याकडे बरेच वर्ष काम नव्हतं आणि त्याच्यानंतर पहिलं काम मला देणाऱ्या स्मिता तवरकर होते. त्यामुळे त्यांच्या ऊन पाऊस या मालिकेपासून सुरुवात केली. त्यामुळे कुठेतरी डॉट्स जॉईन होतात करेक्ट. आणि कुठेतरी तुम्ही त्यांच्या बाईंनी जो वारसा दिला आहे तो त्या पुढे चालवत राहिल्या. सो स्मिताताई नेहमीच आदरणीय राहतील आणि नेहमीच मी त्यांना ऑलवेज मी त्यांना माझ्यासाठी सेकंड इनिंग सुरू करणाऱ्या बाई कोण होत्या माझ्या त्या स्मिताताई होत्या वा. हे मी आवर्जून सांगू इच्छितो. अचूक येऊ. माझ्या शाळेतला किस्सा थोडा वेगळा आहे. बरं आवडेल आम्हाला. कारण मी हुशार विद्यार्थी नव्हतो आणि इथे बॅकबेंच नाही आहे, नाहीतर मी मगाशी पण वर्गात जाऊन बॅकबेंचवर बसलो. मी हा किस्सा ह्याच्या अगोदर सांगितला आहे, पण विथ नो ऑफेन्स कोणालाही, बाई तुमची परवानगी असेल. मी किती फालतूगिरी करायचो सगळ्यांना माहिती आहे. मी खूप मस्तीखोर होतो, खूप म्हणजे अंडरस्टेटमेंट आहे मस्तीखोर म्हणून. मी आलो की अर्धी लोक वर्गाच्या बाहेर जायची. तर असंच मी एक कांड केला होता शाळेत. वॉशरूममध्ये मी असं लिहून ठेवलं होतं की इस अंजुमन में आपको आना है बाहर. माझं अक्षर तुम्ही जर निबंध वाचला असेल आता तर लागलं असेल अक्षर माझं अक्षर फक्त डॉक्टरांनाच लागेल त्यांनी ओळखलं आणि मी खालती त्याचा ऑथर म्हणून प्रिन्सिपलचं नाव लिहिलं. म्हणजे स्वतः नाव कोण लिहिलं. तर आमच्या शाळेत सकाळच्या प्रार्थनेनंतर अनाउन्समेंट करायची, या महिन्याचे दिग्गज कोण आहेत आणि ह्या महिन्याचे वीर कोण आहेत. आणि मला भीती वाटली की आता अख्ख्या शाळेच्या समोर माझं नाव अनाऊन्स होईल, म्हणून मी त्या दिवशीची शाळा संपल्यानंतर वर्गातला स्पीकर चोरला. हा विचार करून की माझ्या वर्गाला ऐकून नाही आलं तर कोणालाच येणार नाही. केवढी अक्कल तोकडी असू शकते. माझ्या वर्गात ऐकून नाही आलं म्हणून कोणालाच कसं नाही का, उरलेल्या सगळ्या शाळेला ऐकून. आणि मला बरं कोण काढणार स्पीकर, तर जगजाहीर होतं की तो मीच काढला. मला प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये बोलवलं आणि माझ्या वर्ग शिक्षिका होत्या. हा किस्सा मी का सांगतोय बाई की प्रिन्सिपलने सांगितलं 7 दिवस रस्टिकेट करा. त्या बाई उभ्या राहिल्या आणि म्हणाला नका करू. बरं. तर प्रिन्सिपलने माझ्यासमोर विचारलं वाय आर यू ट्राईंग टू कव्हर फॉर. तर त्या म्हणाल्या की तुम्ही आज जर याला ह्याच्यासाठी शिक्षा केलीत ना तर तो हेच मल्टिप्लाय करत राहील. ही नीड्स टू अंडरस्टँड. त्याला विचारूया आपण तू स्पीकर का चोरलास. तर मी त्यांना सांगितलं की मला लाज वाटली की मी असं काहीतरी केलंय आणि माझं नाव सगळ्या वर्गासमोर येईल. माझे मित्र आहेत वर्गात, मैत्रिणी आहेत, मला खूप लाज वाटली आणि मला माझं नाव माझ्या वर्गात अनाऊन्स व्हायला नको होतं. त्या माझ्या वर्गबाईंनी माझ्या प्रिन्सिपलना तेच सांगितलं की जर त्याला जाणवतंय की त्याला लाज वाटली असती आणि म्हणून त्यांनी ते काढलं तर ही इज लर्न्ड हिज लेसन. अजून शिक्षा जर आपण केली तर गडबड होईल. आणि त्यांनी मला सगळ्यांसमोर विचारलं डू यू अग्री राजवाडे, बिकॉज सगळे तसेच हाक मारायचे मला. आणि मी बहुतेक आयुष्यात पहिल्यांदा शाळेत तिथे रडलो असतो. आणि त्याच्यानंतर मी जो काठावर पास व्हायचो तो शाळेला टेन्शन असायचं की ह्याच्यामुळे हा 100% रिझल्ट लागणार नाही आपल्या शाळेचा. काही ठराविक मुलं होती हेरली होती शाळेत की ह्यांच्यामुळे आपल्या 10वीचा 100% रिझल्ट लागणार नाही. पण हा किस्सा 8वीत घडला होता आणि 9वीत आणि 10वीत मी फर्स्ट क्लास स्टुडंट झालो. कारण काय म्हणतो टू प्रूव्ह टू माय टीचर की तुम्ही माझी बाजू घेतली ते व्यर्थ गेलं नाही. सो आय रिअली रिमेंबर हा किस्सा. तो स्पीकर अजूनही आहे माझ्याकडे. तो मी शाळेत असताना वॉकमनला कनेक्ट करायचो आणि मोठ्याने वॉकमन ऐकायचं रूममध्ये. प्रिलिम्सच्या वेळेस तो अलार्म क्लॉकला लावला होता. सगळ्यात रात्री झोपल्यानंतर मोठ्याने तो वाजेल आणि आम्ही सगळे उठून माझ्या घरचे पण उठायचे त्या स्पीकरनं. तो स्पीकर अजूनही आहे आणि आय एम सॉरी शाळेला सुद्धा मी सॉरी म्हणतो पण तो स्पीकर बी देणार नाही. वा. मला नाही काही म्हणजे शारदा जी आहे
ती खरंच असं सगळं कुटुंब जसं तिचं शाळेचं एक कुटुंब आहे तसं तिचं घरचं आहे. रादर उलट बोलायला हवं, पण शाळा ही शारदाच्या खूप जवळ आहे. तर त्या सगळ्या कुटुंबाला पुढे नेणारी, पुढे घेऊन जाणारी अशी ती आहे. अर्थात आता या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत आणि ती वेगवेगळ्या स्वभावाची आपल्याला जरी वाटत असेल की अरे इतकी हार्श काय, इतकी अशी, पण त्यांची गोष्ट आहे, त्यांचे काही मतं आहेत किंवा त्यांच्या बाबतीत त्यांनी काही होतं का त्यांच्या मनात, पण हे असं खरं तर नव्हतं. तर ती त्यांच्या बाजूने ती बरोबरच आहेत त्यांच्या दृष्टीने आपण बघितलं तर. मग अशा वेळेला शारदाचं असं म्हणणं असतं की अरेला कार्य करून नाती तुटूच शकतात, त्याला काही वेळ नाही लागत, पण त्यांनी काही साध्य होत नाही. पण आपण जर आपल्या लिमिटपर्यंत समोरच्याला समजून घेतलं, एक माणूस म्हणून माणसाला समजून घेतलं आणि पुढे जात राहिलो तर कुटुंब व्यवस्था टिकेल, ते कुटुंब शांत राहील आणि त्यांची एकमेकांबरोबर नात्यातली जी देवाणघेवाण आहे ती सुरू राहील आणि एक छान नाईक फॅमिली अशी एक अस्तित्वात राहील. जर अरेला कार्य केलं, अरे यांचं मला पटत नाहीये, त्यांचं मला पटत नाहीये म्हणून रिॲक्ट होत राहिली शारदा, तर मग कशातच कुठलंच समाधान मिळणार नाही. कदाचित आता 10 वेळा ओरडा खाल्ल्यानंतर एकदा तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेल तो मिळाला तर त्याच्यातलं तरी समाधान तिला मिळेल. पण जर नुसतं भांडाभांडी वादावादी होत राहिली, त्यांना आपण रिॲक्ट करत गेलो तर ते होणार नाही असं समजून चालणारी ही शारदा आहे. म्हणजे तिला असं वाटत असतं की जितकं माझ्याच्याने शक्य होईल, जितकं मला करता येईल तितकं मी करणार आहे या घरासाठी आणि मला करायचं. आणि ते जबरदस्तीने नाही, ते तिला मनापासून वाटतंय की मला नानीसाठी काहीतरी केलंच पाहिजे, कारण त्यांच्या घरात त्यांनी आपल्याला राहू दिलंय, त्यांच्या घरात तिच्या नावावर असेल घर पण ती आपल्याला राहू देते आणि तिचा स्वभाव तसा आहे. ती मुद्दाहून वागत नाही, पण तिच्या स्वभावातच आहे तसं वागणं. त्यामुळे तिच्यावर चिडून काय करणार आहे, ठीक आहे तुला हे पाहिजे ना, मी हे तुम्हाला करून देते. आणि तिने समजून घेतलंच आहे माझ्या लग्नापासून, असं या शारदाचं म्हणणं आहे. आणि हेमंतच्या बाबतीत म्हणाल तर हेमंतला त्याचे काहीतरी व्याप आहेत त्याच्या डोक्यात, त्यामुळे तो त्याच्या व्यापातली त्याची लिंक तुटली, माझ्यामुळे तुटली, चहा घ्या अमुक करा की तो चिडतो, तो त्रासतो की अरे थांब जरा, मला माझ्या डोक्यात एक गोष्ट आहे, ती चांगली आहे वाईट आहे, योग्य अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे, पण ती शारदामुळे कुठेतरी डिस्टर्ब होते आणि त्याला असं वाटत राहतं की अरे थांब ना, तू मध्ये मध्ये करू नको, किंवा तू त्याच्या अपेक्षेप्रमाणे शारदा जर नाही वागली तर त्याची चिडचिड होते. त्याचा ऑफकोर्स मुलगा म्हणून सॉफ्ट कॉर्नर आईसाठी आहेच आणि आई त्याच्या जास्त जवळ आहे कारण ती आई आहे शेवटी, त्यामुळे बायकोवर चिडचिड होणं. आणि मग शारदाचं म्हणणं असतं की ठीक आहे, हक्काचा माणूस असतं त्याच्यावरच चिडचिड होते, जर आपलं प्रेम असेल तरच आपली चिडचिड होते आणि आपण आपला जो राग असतो, जे आपलं म्हणणं असतं ते आपल्या माणसावर आपण काढू शकतो. तर अशी सगळी एकमेकांमध्ये गुंफलेली नाती आहेत. माझी मुलं आहेत तर त्यांच्याबरोबरची समीकरणं तर आणखीनच वेगळी आहेत. पण हीच तर गंमत आहे ना, म्हणजे सगळं जर सलग आणि त्यामुळे सपक दृष्टीने एकमेकांबरोबर रिॲक्ट होत राहिले तर त्यातली त्या नात्यातली गंमत नाही येणार, ती जगण्यातली गंमत नाही येणार, कुठेतरी वरखाली आहे म्हणून ती गंमत आहे, असं हे नाईक फॅमिलीतलं शारदाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ती तशी वागते. बरोबर, वा. शारदा कोणती गोष्टी आहे ती आम्हाला तुझ्याकडनं उलगडली, एवढी काटकसर करते, ते सगळ्या गोष्टीची वाट लावायला हा जन्माला आलेला आहे असंच मला वाटतं. आणि ती खूप समजून घेते, जशी म्हणजे हे मी शारदाबद्दल म्हणतोय, ऐश्वर्याबद्दल नाही. आणि पण कसं आहे, त्याला खूप शेड्स आहे या रोलला, मला मजा येते करायला. म्हणजे जे आपण नाही आहोत ते करायला जेव्हा मिळतं तर त्यातनं, आणि ते कंट्रोल करायला आमचा केदार आहेच. मग डिरेक्टरच ऍक्टर शेवटी, तो जे सांगेल ते. आणि माझा मित्र आहे ज्याने मला ही संधी दिली आहे, सतीशने, आणि बाकी सगळे जे, तर ते सांगत असतात. आणि मला सगळ्यांना आर्टिस्टना ऑब्झर्व करून त्यांच्याकडनं शिकायला खूप आवडतं. मला मजा येते ऐश्वर्याबरोबर काम करायला किंवा नानी बरोबर आमच्या काम करायला. सगळेच इकडे सगळे टॅलेंटेड लोक आहेत, तर डे बाय डे मी शिकतोय, शिकवणी चालू आहे माझी, अँड आय एम एन्जॉयिंग द होल थिंग. म्हणजे नायिकांच्या परीक्षेत पास होणार का असं आता ते मी नाही ना ठरवू शकत, आता ते लेखक काय, ते काय ठरवतील, काय होतं ते बघूया. पण खरंच नानी इतकी खाष्ट आहे का? शीतलताई काय सांगणार? ती कारवाया करत नाही, ती तोंडावर बोलते, जे काही असेल ते तोंडावर.
तिला वाटेल तशी बोलते ती, तिच्या माहेरावरून बोलते, जसा इतर सासू बोलतात काही काही जुन्या. तर तशी नानी आहे. नालायक मुलगा जरी असला तरी कसं असतं, आपलं वाया गेलेलं पोर असतं ना, ते आपल्याला जास्त जवळचं वाटतं, कारण त्याला सुधारायचं असतं. तसं हे आमचं लेकरू आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही कलाकाराला ना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. मी आजपर्यंत एकाच टाईपच्या भूमिका केल्या, पण ही चौकट आमच्या लाडक्या नाईकबाईंनी मोडली. वा. आणि त्यामुळे काय झालं, गोडगोड आजी न करता मी आता तिखट खाष्ट नानीचा रोल करते. वा. आणि त्यामुळे मला मजा येते करायला. आणि ही संधी मला सतीश सरांनी, मोनिकाजींनी, अंकिताने या सगळ्यांनी दिली, चॅनलने दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि आमचं प्रोडक्शन हाऊस त्रिमूर्ती आमच्या ओंकार, सुबोध आणि सुजय यांना खात्री वाटली माझ्याबद्दल. आमचा डिरेक्टर केदार याला सुद्धा खात्री वाटली माझ्याबद्दल, आणि त्यांनी मला ही संधी दिली. आता त्याचं सोनं करायचं किंवा त्या संधीला खरं उतरायचं हे माझं काम आहे. त्यासाठी मी मेहनत घेते. आणि काय असतं, एखाद्या कथेमध्ये नाट्य घडवायचं असेल तर जशी प्रेमळ, छान, दयावान अशी जशी व्यक्ती लागते ना, पात्र लागतं, तसं थोडंसं दुष्ट, कारवाया करणारं असंही पात्र लागतं, म्हणजे मग नाट्य निर्माण होतं. तर मला ही जुगलबंदी करायला खूप आवडते. जुगलबंदी रमतीये. नाईकबाईंचा परिवारच वेगळा आहे हो. आम्ही वेगळीकडे राहतोय जरा. कसं आहे, आमच्या एका कामानिमित्त आम्ही या गावात आलोय आणि आमचं काम झालं की मग काही नाही, शांततेत कामं करणार आम्ही. आणि शाळेशी संबंध तर येणारच आहे, कारण आमच्या घरासमोरच नेमकी शाळा आहे यांची. शाळेचा आवाज आमच्या घरात येणार, शाळेतल्या मुलांचा आवाज आमच्या घरात येणार. आता काय करायचं हा नाईकबाई? नमस्कार, मी अमृता धोगडे आणि मला खूप 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 आनंद होतोय. खरं तर खूप वेगळी भूमिका आली पुन्हा एकदा करायला माझ्याकडे. आणि नाईकबाईंना खरं तर काही त्रास द्यायची गरजच नाहीये. मी स्वतः जेव्हा हा प्रोमो बघितला, दर्शना लाड हे माझ्या भूमिकेचं नाव आहे. आणि दर्शनाने जेव्हा नाईकबाईंच्या समोर नाईकबाईंचं दर्शन घेतलं तेव्हा माझ्या मते एक वेगळाच अनुभव होता की इतकी चांगली बाई आहे, इतकी सुंदर बाई आहे, इतकी सगळ्यांना सांभाळून घेणारी बाई आहे. ह्या बाईला काय त्रास देऊ शकतो आपण? फार फार तर आपण वेगळ्या पद्धतीने त्रास देऊयात. मी पण लाडबाई आहे, मी पण लाड मॅडम आहे. तर त्या जर इतक्या चांगल्या वागतायत गावात, तर आपला पण दरारा असलाच पाहिजे ना गावात. आणि आमचं कसं आहे, आम्ही जरा MLA रावसाहेब चांदेकर आहेत ना, त्यांची आम्ही बहीण आहे. अच्छा. त्याच्यासाठी आम्ही जरा गावात आलो आणि आम्हाला जरा त्रास देणार असं कोण तर मग त्यांचा गाठा कसा काढायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. मग ते गावाचं लाडकं किती पण असू दे, मग त्या लाडक्या नाईकबाई का असं ना, नाही की नाही. सो असं आहे, गंमत येते, मजा येते यार. आता काही एपिसोड्स मी अजून बघितले नाहीत, पण मला खूप थँक्यू म्हणायचं ऍक्च्युली स्टार प्रवाहाला सरांना थँक्स म्हणायचंय. स्टार प्रवाहाची मी नेहमी वाट बघितली आहे की एक फोन येऊ दे, एकदा तरी फोन वाजू दे यार, येऊ दे फोन मला. आणि आला आणि खूप कमाल भूमिका घेऊन आम्ही, म्हणजे मी येते परत एकदा. सगळेच भारी आहेत, लई भारी आहेत कामं करायला. खास करून मला अतुल सरांबद्दल बोलायचं आहे. आमच्या दोघांचे सीन जास्त झाले, बाप रे बाप, म्हणजे तुम्ही आणि इथे खाली जे बसलेले आहेत टीम मेंबर्स का हसलेत हे तुम्हाला नंतर समजेल जेव्हा तुम्ही एपिसोड बघा. खूप भारी झाले, म्हणजे खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना. म्हणजे असे विषय घेऊन जर तुम्ही मालिका घेऊन येत असाल तर सर तुम्हाला काही सगळ्या, म्हणजे सगळ्यांनाच प्रेक्षक तेवढंच डोक्यावर ठेवणार. माझ्या घरचं म्हणजे आता बाकावर मला बसवलंय म्हणून
मला शाळेचा माझा पण किस्सा सांगायचा आहे यार, सगळ्यांनी सांगितलंय, मी पण सांगणार. तर माझी शाळा पुण्याची, माझं गाव कोल्हापूर असलं तरी मी शिकले पुण्यात, रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल. मी शाळेत मुलींच्या होते आणि जरा कसं आहे, रुबाब आपल्यात सुरुवातीपासून असल्यामुळं मी 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी मी मॉनिटर असायची शाळेत. त्यामुळे आणि माझं अक्षर चांगलं असायचं, त्याच्यामुळे मला फळा लिहायला मिळायचा, सुविचार मी लिहायचे. आणि तो कसा लिहायचा बरं, एकदम व्यवस्थित वरती सुविचार, मग खाली लाईन, मग तिथे वेळापत्रक पूर्ण लिहायचं, हे सगळी जबाबदारी माझ्या. त्यामुळे जबाबदारीचं काम आमच्यावर आहेच. त्यामुळे हे यांनी ते गुण ओळखलाय, त्यामुळे मला या गावात पाठवलंय त्याच्यासाठी. आणि शाळेत अतिशय मी आगाऊ होते, पण आगाऊ वेगळ्या पद्धतीने होते, कारण मला खोड्यात कोण काढते ह्याच्याकडे जास्त लक्ष असायचं माझं, की जर ह्यानी खोडी काढली तर ह्याचं नाव ह्याला सांगायचं, ह्याचं नाव त्याला सांगायचं, एवढीच कामं मी केली आहेत. बाकी मी काही नाही, आणि स्वतःला सेफ ठेवायचं. आणि शाळेत असल्यापासूनच मला डान्सची खूप आवड होती. मी कथ्थक शिकली आहे. ॲक्टिंग रिलेटेड किंवा मी कुठल्याही नाट्यात किंवा नाटकात मी कधीही भाग घेतला नव्हता. पण मला आज सांगायला अतिशय आनंद होतोय की माळी मॅडम म्हणून आमच्या एक बाई होत्या, त्या बाई इतक्या चांगल्या होत्या की दरवर्षी जो आमचा शाळेचा गॅदरिंग असायचं, त्या गॅदरिंगमध्ये दरवर्षी त्या येणार माझ्या वर्गात. आणि असं आणि त्यावेळेस आमचं असं असायचं की कविता ज्या असायच्या त्या कवितांवर चाल लावून त्या गाण्यावर नाचायचं. म्हणजे शाळेतल्याच कवितांवरती, बाहेरची गाणी नाही चालणार, त्यामुळे त्या कवितांवर आम्ही नाचायचो. मग मी नेहमी शेतकऱ्यांचं असायचं आणि माझं ठरलेलं असायचं की मी पहिलाच नाचणार, म्हणजे मला साईडला भेटलं नाही, मध्यभागीच मला नाचवायचं. सो हे आधीपासूनच आहे की माझ्या पुढे पुढे यायचं नाही काही रुबाब कायम आहे. पण बघा हा म्हणता नाही बाई अशा पुढे निघून जाते.